31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया अलायन्सची जी मीटिंग या ठिकाणी होऊ घातलेली आहे त्याच्या पूर्वतयारीची ही मीटिंग होती। महाविकास आघाडी म्हणून आणि जेवढे घटक पक्ष आहेत आमचे त्या सगळ्यांना घेऊन या कार्यक्रमाची एक योग्य तयारी करण्याची ही मीटिंग होती। उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही सगळेजण आपण जे व्हिज्युअल पाहिलेत त्याप्रमाणे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो। आम्ही होस्ट असल्यामुळे आणि पूर्ण देशातून जवळपास 7 मुख्यमंत्री सगळे विशेष करून सोनियाजी, राहुलजी, खरगेजी हे सगळे लोक आपल्या महाराष्ट्रात येतात आहेत। त्यांचं योग्य स्वागत या ठिकाणी करता यावं आणि महाराष्ट्राचा इंडिया आघाडीचं एक मेसेज संपूर्ण देशामध्ये काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या तानाशाह सरकारला उलथून लावण्यासाठी मुंबईतून हा आवाज जावा अशा पद्धतीचं एक प्लॅन आम्ही आज केलेला आहे। त्या पद्धतीची ही तयारी होती। पवारांनी सभा घेतलेली आहे। पवार म्हणाले की मुंडेंना उलटून टाकेल इथली जनता। बिलकुल आता जे कोणी बीजेपी सोबत जाणार, बीजेपी सोबत भय आणि भ्रष्टाचाराने काही लोक जातील, बीजेपी तर संपणारच पण ते जाणारे पण संपतील असा त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा अर्थ होता आणि त्या पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यांचं खच्चीकरण ते दुसऱ्या पदावर येतात असं सुद्धा म्हणाले। बिलकुल आपल्या राज्यातलंच उदाहरण आहे। देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे। आता नरेंद्र मोदींनी ते उदाहरण घेतलेलं आहे म्हणून ते खालच्या पदावर येतीलच। अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीमुळे जो संभ्रम निर्माण झाला होता तो आजच्या शरद पवार यांच्या भाषणामुळे तो दूर झालेला असं वाटतं का? तुम्ही अजूनही स्टेटमेंट आमचं तपासा, संजय राऊतांचं असो की माझं असो, आम्ही सांगितलं होतं की जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि शरद पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत आणि या सगळ्या घडामोडी होतात ते त्यांच्या पक्षावर याचे परिणाम होतात आहेत। महाविकास आघाडीवर कुठलेही परिणाम होणार नाही अशीच भूमिका आम्ही त्या काळात मांडलेली होती। पवार साहेबांनी एक ज्येष्ठ नेते आहेत, एक अनुभवी नेते आहेत, त्यांनी आपली भूमिका ज्या पद्धतीने स्पष्ट करतात ते आपल्याला सगळ्यांना दिसत आहे। मी पुन्हा याची दहशत आहे असं म्हणतात फडणवीस। त्याने आलेच नाही ना, दहशत कुठं आहे? त्याच्यामुळे आता तर भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झालेली आहे हेच आपण पाहतोय। या महाराष्ट्रातल्या येड्या सरकारमध्ये पहिले ईडीचं होतं, आता येड्याचं सरकार झालं। या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही, त्यामुळे महाराष्ट्राचं सरळ नुकसान होतं आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होतं आहे आणि या येड्या सरकारमुळे जनता त्रस्त आहे सगळ्या स्तरावर। मग शेतकरी असतील, आमचे तरुण मुलं मुली असतील, बेरोजगार असतील, गरीब व्यक्ती असतील, सगळे लोक राज्यातल्या येड्या सरकारमुळे परेशान आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सगळे बाहेर आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। ज्या पद्धतीने घटक पक्ष आहेत, शिंदेसोबतचे जे घटक पक्ष आहेत, बच्चू कडू म्हणतात की जर अजित पवार मुख्यमंत्री बनले तर वाटोळं होईल। ते त्या पक्षामध्ये फारच या सरकारमध्ये सगळंच घाणच घाण आहे। त्याच्यामुळे या सरकारबद्दल आता जनतेमध्ये सुद्धा तिटकारा आलेला आहे, राग आहे। आपल्याला पाहायला मिळतं त्यांचे आमदार काय बोलतात, त्यांच्या प्रत्येक आमदारांची वेगळी भाषा आहे। त्यामुळे त्यांच्यावर फार काही बोलण्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस पक्षाचे प्रश्न घेऊन आम्ही वाटचाल करतो आहे। खूप आहे नाराजी या सरकारबरोबर, सरळ आमदारांची, त्यांच्या स्वपक्षाच्या आमदारांची आहे आणि जनतेची पण। इंडियाच्या बैठकीत यजमान पदावरून जो वाद होता तो या विषयात कुठला वाद? चलो हिंदी यजमान पद इंडियाच्या बैठकीत यजमान पद क्या मुख्य बातें हैं जो आज इंडिया मीटिंग को लेकर के डिस्कस हुई मातोश्री पे?
31 अगस्त और 1 सितंबर को जो इंडिया अलायंस का मीटिंग मुंबई में होने जा रहा है, ये मीटिंग बहुत अच्छे से हो और केंद्र में जो नरेंद्र मोदी की तानाशाह सरकार जो बैठी है, उस सरकार को सत्ता से बाहर करना यही मकसद है। क्योंकि इसी मुंबई से महात्मा गांधी जी ने चलो जाओ का नारा लगाया था और 150 साल जो अत्याचारी अंग्रेज की सत्ता थी, उसको यही मुंबई से पूरे देश में आवाज़ गया था। उस समय में भी महात्मा गांधी की आवाज़ थी, अब राहुल गांधी की आवाज़ है। और मुझे लगता है कि मुंबई की ये जो इंडिया अलायंस की मीटिंग जो है वो बहुत अच्छी हो, इसीलिए आज मातोश्री पे हम लोगों का एक मीटिंग हुआ और एक प्रॉपर रणनीति, एक प्रॉपर एजेंडा उसमें हमने डिसाइड किया। एजेंडा क्या कुछ रहने वाला? ये सरकार में गड़बड़ी बहुत है। ये सरकार में आपस में जनता के पसीने का पैसा लूटने की एक होड़ लगी हुई है। ये एडीए की सरकार है, यानी पहले ईडी की सरकार थी, अब एडीए की सरकार हो गई और ये एडे बन के पेड़े खाने का काम इनका चालू है और जनता को लूटने के सिवा ये दूसरा कुछ आता नहीं है। आपस में ये लड़ रहे हैं और इससे महाराष्ट्र की जनता का बड़े पैमाने में नुकसान हो रहा है और महाराष्ट्र का नुकसान हो रहा है। पुणे में जिस तरह से मीटिंग हुई थी शरद पवार की, और पुणे मीटिंग के बाद आज शरद पवार के भाषण में कई बातें क्लियर हुई, इसको आप किस तरह से देखो? उनके शरद पवार जी एक जो बड़े नेता है, उनके पार्टी की बागडोर वही संभालते हैं और जो कुछ घटना हुई उसमें एक जनता में संभ्रम था, उस बात का हमने खुलासा उस समय भी किया था। और लेकिन अभी पवार साहब जिस तरह से वक्तव्य कर रहे हैं तो जनता में का भी वो संभ्रम दूर होते जा रहा है। आखिरी सवाल, आज का जो आप कह रहे थे, आज एजेंडा तय किया गया, तमाम बातें तय की गई, एजेंडा वहाँ पे आएगा, वो एजेंडा वहाँ पर आएगा जहाँ इंडिया अलायंस का मीटिंग होगा, वहाँ पे आएगा और आपको प्रेस को बताया जाएगा। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।